पुढचं पेज नंबर 6 एक्झरसाइज 3.3 चालू आहे आपलं. पुढचा क्वेश्चन शो दॅट. थर्ड क्वेश्चन. n+1 ब्रॅकेटमध्ये NPR इज इक्वल टू n मायनस r प्लस 1 सेकंड ब्रॅकेट n+1 PR हे आपल्याला प्रूव्ह करायचं. हे चुकून दोन्ही साईड आधी माझ्याकडून घेतल्या गेल्या होत्या. ती ह्याच्यातली फक्त LHS घेतली, हे नंतर मी कट केलेले. n+1 ॲज इट इज हे आधीच लिहिल्यासारखं लिहून टाकलं. समजा इथूनच सुरुवात झाला प्रॉब्लेमला. LHS घेतली, LHS. आता NPRला आपण फॉर्म्युला वापरतो. NPRचा फॉर्म्युला काय? n फॅक्टोरियल डिवायडेड बाय n मायनस r फॅक्टोरियल. ती झालीच LHSची पुढची स्टेप. आता n फॅक्टोरियल आणि n+1 पेक्षा n एक न कमी आहे. n+1 इंटू n फॅक्टोरियल याचा अर्थ काय झाला? n+1 फॅक्टोरियल. हा n मायनस r फॅक्टोरियल ॲज इट इज. याला तसंच ठेवलं, 1 नंबर दिला, कारण की त्याच्यात सॉल्व अजून पुढं काही करता येत नाही. RHS घेतली. आता RHSमध्ये हा n मायनस r प्लस 1 ॲज इट इज ठेवला, n+1 फॅक्टोरियल ॲज इट इज ठेवला. याला मात्र 1 न कमी केलं, म्हणजे n+1 मायनस r 1 न कमी केल्यावर काय आला? 1 कटला, n मायनस r फॅक्टोरियल राहिला. हा कॉमन ब्रॅकेट कॅन्सल झाला. जी शिल्लक राहिलं ती लिहून काढलं. हीच तुमची. याला जर 2 नंबर दिला आपण, हा 1 नंबर, हा 2 नंबर सारखा आहे, म्हणजेच LHS इज इक्वल टू काय आलं? RHS. पुढचं. आता हे वर्ड प्रॉब्लेम आहे. हाऊ मेनी 4 लेटर वर्ड्स कॅन बी फॉर्म्ड युजिंग द वर्ड माधुरी इफ लेटर्स, त्याच्यामध्ये 2 आहेत, कॅन बी रिपीटेड. नंबर 2 कॅन नॉट बी रिपीटेड. म्हणजे हा 1 2 3 4 5 6 7 अक्षरी हा शब्द आहे, म्हणजे 7 लेटरचा हा शब्द आहे. त्याच्यापासून 4 लेटर्सचे असे शब्द तयार करायचे की ते रिपीट व्हावेत आणि दुसऱ्या स्टेपला रिपीट होऊ नयेत. त्याच्यातले लेटर किती ते लिहिलं. पहिलं सेंटेन्स, नंबर ऑफ लेटर्स इन द वर्ड माधुरी इज इक्वल टू 7. त्याच्यावरून n इज इक्वल टू काय आलं? 7. वी हॅव टू फॉर्म 4 लेटर्स, 4 लेटर वर्ड, म्हणजे 4 अल्फाबेटचा एक आपल्याला शब्द तयार करायचा. त्याच्यावरून r ची किंमत काय आली? 4. नंबर 1, लेटर्स कॅन बी रिपीटेड. लेटर रिपीटेड जर झाले तर, म्हणजे ऑल 4 लेटर्स इन द वर्ड कॅन बी सिलेक्टेड इन 7 वेज. मग ह्याच्यातले जर कोणतेही 4 शब्द घेतले तुम्ही, कुठलेही 4 घ्या, 1 2 3 4, समजा सुरुवातीचे 4 घेतले. किती जागा आहे तिथं? 1 2 3 4 5 6 7, म्हणजे किती पद्धतीनं ते इकडं तिकडं जाऊ शकतात? 7 पद्धतीनं, म्हणजे कॅन बी सिलेक्टेड इन 7 वेज. मग देअरफॉर टोटल नंबर ऑफ 4 लेटर्स, मग ह्याच्यातले हे 4 घेतले, पुन्हा पुढचे 4 घेतले, त्याच्या पुढचे 4, असे जर आपण जर घेतलं तर ते 4 शब्दांना कोणतेही 4 घेतलेले तुम्ही, त्याच्यातले हे पहिले 4 घ्यावेत असं काय ना. हा 1 घेतला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, असा घेऊ शकता तुम्ही. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, असा घेऊ शकतो, आहे की नाही. मग त्यांना 4 शब्द आहेत, मग 4 शब्द आलटून पलटून 7 पद्धतीनं कुठेही जर नेले तर 4 त्याचे काय येणार आहेत? भाग येणार आहेत. देअरफॉर 7 × 7 × 7 × 7. पहिला शब्द 7 पद्धतीनं, दुसरा 7 पद्धतीनं, तिसरा 7 पद्धतीनं आणि चौथा 7 पद्धतीनं. म्हणजे हे ह्यांचं जे मल्टिप्लिकेशन आहे 7⁴ आलं, ह्याचा गुणाकार 49 आला, हा 49 × 49 2401 हे आलं त्याचं ॲन्सर. कधी लेटर्स रिपीटेड झाले तर. आता लेटर्स कॅन नॉट बी रिपीटेड. लेटर्स जर रिपीटेड होत नसतील तर काय होईल? नंबर ऑफ 4 लेटर वर्ड्स इज इक्वल टू, लेटर्स रिपीटेड होत नसतील तर NPRचा हा फॉर्म्युला वापरून टाकायचा डायरेक्ट, आहे की नाही. NPR म्हणजे काय? 7PR, कारण की n इज इक्वल टू 7 आहे, r इज इक्वल टू 4 आहे. 7P4 म्हणजेच फॉर्म्युला काय आहे? n फॅक्टोरियल डिवायडेड बाय n मायनस r फॅक्टोरियल, म्हणजे 7 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 7 मायनस 4 फॅक्टोरियल. 7 मायनस 4 इज 3, दॅट इज 7 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल. 7 फॅक्टोरियलला आपण कुठं क्लोज करायचं? 3 फॅक्टोरियलसाठी इथपर्यंत येईपर्यंत, म्हणजे 7 × 6 × 5 × 4 × 3 फॅक्टोरियल. एक कमी केला, 3 फॅक्टोरियल कटला, यांचा गुणाकार करा. 7 × 42, 5 × 20, म्हणजे 42 × 2 = 84 आणि आलेला 20चा एक 0, म्हणजे 840 हे आलं ॲन्सर.
एक लक्षात ठेवा. रिपीटेड करायचं नसेल तर NPR वापरायचा. रिपीट जर करायचं असेल तर किती शब्द ते बघायचे, त्या मूळ शब्दामध्ये किती लेटर्स तेवढे बघायचे, किती अंकी शब्द तयार करायचा तितके वेळेस ते घेऊन त्यांचा गुणाकार करून टाकायचा. परत जवळपास त्याच पद्धतीने फाइंड द नंबर ऑफ 4 डिजिट. फक्त लेटरच्या ठिकाणी आता इथं डिजिट्स आहे. 4 डिजिट नंबर दॅट कॅन बी फॉर्मड युझिंग द डिजिट्स 1 2 3 4 5 6 अँड 8. 7 घेतलेलं नाही पाहिजे, लक्षात घ्या. परत तसंच आहे, इफ डिजिट्स कॅन बी रिपीटेड, डिजिट्स कॅन नॉट बी रिपीटेड. सॉल्व ॲज 4th प्रॉब्लेम असं इथं लिहून टाकलं मी. ठीक आहे. मग डिजिट्स कॅन बी रिपीटेड जर असेल तर काय येणार आहे, किती हे येते, 1 2 3 4 5 6 6 आहेत. नाही, नंबर ऑफ डिजिट्स किती त्याच्यामधले 6 आहेत. 4 डिजिट्स कॅन बी रिपीटेड जर असेल तर 6 फॅक्टोरियल इंटू 6 फॅक्टोरियल इंटू 6 फॅक्टोरियल इंटू 6 फॅक्टोरियल, 6 इंटू 6 इंटू 6 इंटू 6 इथंच येणार. इथं काय येणार आहे, हे 6 आहेत नंबर, म्हणजे 6 आणि हा 4 म्हणजे 6P4 जी काय व्हॅल्यू आहे ती त्याचं उत्तर येऊन जाईल. पुढचं, फाइंड द नंबर ऑफ अरेंजमेंट ऑफ द लेटर्स इन द वर्ड सोलापूर सो दॅट कॉन्सोनंट्स अँड वोवेल्स आर प्लेस्ड अल्टरनेटिव्हली. कॉन्सोनंट्स म्हणजे व्यंजन, वोवेल्स म्हणजे स्वर्स. सोलापूर याच्यात किती शब्द आहेत ते बघायचे. 1 2 3 4 5 6 7 अल्फाबेट आहेत. नंबर ऑफ लेटर्स इन द वर्ल्ड सोलापूर आर 7, दॅट इज n इज इक्वल टू 7. काय सांगितलेले आपल्याला, कॉन्सोनंट अँड वोवेल्स आर प्लेस्ड अल्टरनेटिव्हली. त्याच्यामध्ये कॉन्सोनंट किती आहेत आणि वोवेल्स किती आहेत बघा. कॉन्सोनंट किती आहेत, 1 2 3 4. SLPR हे कॉन्सोनंट व्यंजन आहेत आणि OAU हे वोवेल्स आहेत. ठीक आहे. इथे लिहून दाखवलेले पहा. देअरफॉर 4 कॉन्सोनंट्स कोणते आहेत, SLPR मस्ट ऑकर ॲट 4 ऑड प्लेसेस. ठीक आहे. हे सोडून द्या आता. हे 1 2 3 4 5 6 7 असं जर घेतलं तर 4 बसवायचे, अल्टरनेटिव्ह आली पाहिजे. म्हणजे 1 3 5 7 म्हणजे बरोबर 4 बसले. म्हणजे कुठं आले ते ऑड प्लेसेसला. जे ऑड प्लेसेसला कोण आले, कॉन्सोनंट. आपोआपच उरलेल्या 3 ज्या इव्हन प्लेसेस आहेत तिथं काय येणार आहे, 3च आहेत ओवेल्स. अँड 3 ओवेल्स OAU कोणते ते लिहिले मी, मस्ट ऑकर ॲट 3 इव्हन प्लेसेस. म्हणजे आपोआपच ते बरोबर अल्टरनेटिव्हली अरेंज झाले. मग हे जे 4 कॉन्सोनंट आहेत ते कोणत्या पद्धतीनं, 4च ठिकाणी त्यांना बसवायचे आणि 4च आहेत म्हणजे 4P4 वेजमध्ये. आहे की नाही. कारण की ते 4 ठिकाणचे जे आहेत त्यांना पहिल्या ठिकाणी यसच यावं असं काही नाही. पहिल्या ठिकाणी L पण येऊ शकतो, पहिल्या ठिकाणी P पण येऊ शकतो, तिसऱ्या ठिकाणी S आला तर तिसऱ्या ठिकाणी R येऊ शकतो. असं इंटरचेंज त्यांचं होऊ शकतो. म्हणून त्यांना 4P4 वेजमध्ये त्यांना अरेंज करता येतं. त्याच पद्धतीने जे 3 वोवेल्स आहेत OAU ह्यांनासुद्धा 3च जागा आहेत, 3च ठिकाणी त्यांना बसवायचं आहे. म्हणजे 3 वोवेल्स कॅन बी अरेंज्ड इन 3P3 वेज. ते त्यांना फक्त 3P3 वेजमध्ये ॲडजस्ट करता येतं. परंतु आता हे 4P4 वेज आणि हे 3P3 वेज ॲक्च्युली 7 अल्फाबेटचा सोलापूर हा शब्द आहे. म्हणजे 7 जागा आहेत सगळ्या. देअरफॉर नंबर ऑफ वेज इन विच कॉन्सोनंट अँड वोवेल्स कॅन बी अरेंज्ड अल्टरनेटिव्हली. म्हणजे एकतर ऑड प्लेसेस आणि इव्हन प्लेसेस. मग ऑड प्लेसेसमध्ये काय आलं होतं, 4P4 वेजमध्ये आले होते कॉन्सोनंट. इव्हन प्लेसेसमध्ये ओवेल्स आहेत 3P3 वेजमध्ये आलेले आहेत. ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन 4P4 आपण सर्वात फॉर्म्युला पाहिला होता. NPN म्हणजे n फॅक्टोरियल. म्हणजे हे झाले 4 फॅक्टोरियल, हे झाले 3 फॅक्टोरियल. 4 फॅक्टोरियल म्हणजे 4 × 3 × 2 × 1 आणि 3 फॅक्टोरियल म्हणजे 3 × 2. हे झालं मल्टिप्लिकेशन 24. हे झालं 6. 24 × 6 144. म्हणजे आन्सर आला त्याचं 144. ठीक आहे. आता आपण इथं आज थांबूयात.